नमस्कार, मी काजल तडकोड, मोटिवेशनल स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आपल्या आयुष्यामध्ये जे लोक आपल्याला जवळचे वाटत असतात त्या लोकांची आपण काळजी घेत असतो. त्यांच्यासोबत आपल्याला टाइम स्पेंड करायला खूप आवडत असतं, कारण त्यांच्यावर आपण खरंच खूप प्रेम करत असतो. असंच प्रेम तुम्ही स्वतःवर करता का? खरंच एकदा चेक करून पहा, कारण हे सेल्फ लव आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते. लहानपणापासूनच आपल्याला एक गोष्ट सांगितलेली असते की इतरांवर प्रेम करा, इतरांचा आदर करा. पण कुणी असे सांगतं का की स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा? हे खूप रेअरली होत असतं. पण खरं तर इतरांवर प्रेम करण्याआधी आपल्याला स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे. ज्यावेळी आपण स्वतःवर प्रेम करतो त्यावेळी आपण स्वतःच्या लाईफमध्ये खूप खुश असतो, कारण आपण आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी स्वतःला प्राधान्य देत असतो. घरामध्ये एखादं लहान मुलं असतं त्यावेळी घरातील व्यक्तींना त्याच्याबद्दल कौतुक वाटत असतं, प्रेम वाटत असतं. त्यावेळी आपण त्याच्यासोबत प्रेमाने बोलतो, त्याचं कौतुक करतो आणि अशा मुलांमध्ये मोठेपणी जाऊन आत्मविश्वास निर्माण होतो आणि हेच मूल मोठं झाल्यावर स्वतःवर प्रेम करायला देखील शिकतं. पण काही लोक स्वतःवर प्रेम करत नसतात. याला कारण त्यांचं बालपणसुद्धा असू शकतं. म्हणजेच ते जेव्हा लहान असतात त्यावेळी सतत त्यांच्यावर कोणीतरी ओरडलेलं असतं किंवा त्यांना कोणी समजावून घेतलेलं नसतं. तर मोठं झाल्यावर देखील त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी होतो आणि आपण इतरांपेक्षा कमीच आहोत असं त्यांना वाटत असतं. म्हणून ते स्वतःवर प्रेम करत नसतात. कारण ज्यावेळी आपण स्वतःवर प्रेम करण्याच्या गोष्टी बोलत असतो त्यावेळी आपण स्वतःवर प्रेम का करत नाही याचं कारण देखील शोधणं तितकंच महत्त्वाचं असतं. जेणेकरून आपल्याला समजतं की नेमकं आपल्या स्वतःवर प्रेम करण्यासाठी काय केलं पाहिजे. मित्रांनो, पण ॲक्च्युअलमध्ये स्वतःवर प्रेम करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, स्वतःविषयी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोला. फ्रेंड्स, स्वतःवर प्रेम करण्यासाठी स्वतःविषयी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलणे खूप महत्त्वाचे असते. म्हणून सकाळी उठल्यावर एक खूप छान स्माईल द्या आणि आरशामध्ये बघून तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलायला चालू करा. जसे की, मी स्वतःवर खूप प्रेम करते, मी इतरांवर देखील प्रेम करते, मी आनंदी आहे, मी स्वतःमध्ये खूप खुश आहे, माझ्यामध्ये चांगला कॉन्फिडन्स आहे, मी माझे ठरवलेले गोल्स नेहमी अचीव करते, माझ्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे, मी स्वतःचं एक बेटर व्हर्जन आहे, मला स्वतःवर प्रेम करण्यासाठी हे ब्रह्मांड देखील मदत करतं, त्यामुळे या ब्रह्मांडाची देखील मी आभारी आहे. अशा प्रकारे पॉझिटिव्ह अफर्मेशन्समुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात कराल. नंबर 2, स्वतःला ओळखायला शिका. ज्यावेळी आपण आपल्या एखाद्या आवडत्या पर्सनवर प्रेम करत असतो त्यावेळी आपण त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, त्याला खायला काय आवडतं, त्याच्या चांगल्या क्वालिटीज कोणत्या आहेत, त्याचा स्वभाव कसा आहे, या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण घेत असतो. तसंच स्वतःवर प्रेम करण्यासाठी तुम्हाला स्वतःला काय आवडतं आणि काय आवडत नाही, तुम्हाला कोणत्या प्रकारचे लोक आवडतात, कोणत्या प्रकारचे लोक आवडत नाहीत, तुमच्या स्वतःच्या फिलिंग्स काय आहेत, स्वतःचे स्ट्रेंथ आणि विकनेस काय आहेत, स्वतःचे ड्रीम्स काय आहेत, या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची आहे. थोडक्यात तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचं आहे. कारण आपल्याला इतरांबद्दल तर खूप काही गोष्टी माहीत असतात, पण कधी स्वतःबद्दलच काही गोष्टी माहीत नसतात. मग आपल्याला आपल्यावर प्रेम करण्यासाठी या सर्व गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला त्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तुमची एक डायरी मेंटेन करा. त्यामुळे दररोज तुम्हाला त्याच्यामध्ये काय आवडतं आणि काय आवडत नाही या गोष्टी लिहा. ज्या गोष्टींमुळे तुमचा मूड ऑफ होतो किंवा ज्या गोष्टींमुळे तुमचा मूड चांगला होतो हे देखील तुम्ही लिहायला चालू करा. हे जेव्हा तुम्ही लिहायला चालू कराल ना, त्यावेळी स्वतःमध्ये तुम्ही एक इम्प्रूव्हमेंट करू शकाल आणि तुम्ही स्वतः काय आहात तेच तुम्हाला समजेल. तुमचे इमोशन्स काय आहेत ते तुम्हाला समजेल आणि तुमच्या गोष्टींमध्ये अजून कोणत्या इम्प्रूव्हमेंट्स कराव्या लागतील हे तुम्हाला कळेल. आणि ज्यावेळी तुम्हाला तुमच्याविषयी माहिती कळेल ना, त्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल. नंबर 3, स्वतःची काळजी घ्यायला शिका. मित्रांनो, आपण आपल्या आवडत्या व्यक्तींची जशी काळजी घेतो ना, तसंच आपल्याला सुद्धा आपली काळजी घेता आली पाहिजे. यासाठी तुम्ही तुमचे एक रुटीन ठरवा की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाची आणि शरीराची देखील काळजी घ्याल. म्हणजे सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन करा. तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिण्याची सवय स्वतःला लावून घ्या.
तुमच्या आहारामध्ये हेल्दी फूड घ्या. आठवड्यातून एकदा तुम्ही पर्सनल हायजीनसाठी टाईम द्या. अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घ्या आणि मनाची काळजी घेण्यासाठी तुम्ही दररोज स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करा. म्हणजे अर्धा तास तरी स्वतःसाठी द्या, ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करू शकता. जसे की सिंगिंग, डान्सिंग अशा प्रकारच्या कोणत्याही हॉबी ज्या आहेत तुम्हाला त्या तुम्ही करा. त्याच्यासाठी तुम्ही टाईम द्या. म्हणजे तुमच्या मनाला त्यातून आनंद मिळेल आणि स्वतःसाठी टाईम दिल्याचं सॅटिस्फॅक्शन देखील तुम्हाला मिळेल. नंबर 4, स्वतःचा आदर करा. दुसऱ्यांनी आपला आदर करावा असं तर प्रत्येकालाच वाटत असतं, पण ज्यावेळी आपण स्वतःचा आदर करतो त्याचवेळी दुसरे देखील आपला आदर करतील. म्हणून पहिला स्वतःचा आदर करायला शिका. स्वतःच्या कामांचा, स्वतःच्या इमोशन्सचा आदर करायला शिका. जर एखादे काम आपण इतरांचं ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्याला जर मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस येत असेल तर स्पष्टपणे तुम्ही त्यांना नाही म्हणायला शिका. कारण जिथे स्वतःच्या मनाला आनंद मिळत नाही ते काम करून देखील फायदा नसतो. त्यामुळे आपली महत्त्वाची कामे देखील पूर्ण होत नाही. म्हणून ज्यावेळी तुम्ही समोरच्या पर्सनला नाही म्हणाला त्यावेळी खरं तर तुम्ही तुमच्या कामांची रिस्पेक्ट करत असाल. कारण जिथे तुम्ही तुमच्या कामाला इम्पॉर्टन्स दिलेला असेल, म्हणून स्वतःच्या कामाचा तुम्ही जेवढा आदर कराल ना तेवढंच तुम्ही स्वतःचा आदर करत असता. नंबर 5, स्वतःला ॲक्सेप्ट करा. फ्रेंड्स, आपण स्वतःला आहे तसं ॲक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे बघा, आपण आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत, आपल्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना लगेच ॲक्सेप्ट करतो. पण आपल्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्यांना आपण ॲक्सेप्ट करत नाही. पण जर तुम्हाला स्वतःवर प्रेम करायचं असेल तर तुमच्या चुकांना सुद्धा ॲक्सेप्ट केलं पाहिजे. चुका या प्रत्येकाकडूनच होत असतात. म्हणून तुमच्याकडून देखील झालेल्या चुकांना तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि त्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करा. ज्यावेळी आपण आपल्या चांगल्या गुणांसोबत, चांगल्या गोष्टींसोबत या चुकांना देखील ॲक्सेप्ट करतो ना, त्यावेळी आपण चुकांना सुधारण्यासाठी वेळ देत असतो आणि आपण स्वतःला पूर्णपणे ॲक्सेप्ट करत असतो. त्यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास देखील वाढतो आणि आपली मेंटल हेल्थ देखील बेटर होते. नंबर 6, स्वतःच्या इमोशन्सना ओळखायला शिका. स्वतःवर प्रेम करण्यासाठी स्वतःच्या इमोशन्सना ओळखायला शिकणं खूप महत्त्वाचं भाग आहे. फ्रेंड्स, दुसऱ्यांना हर्ट होऊ नये म्हणून आपण दुसऱ्यांच्या इमोशन्सचा विचार करत असतो. तसंच स्वतःच्या इमोशन्सचा देखील विचार करा. म्हणजे एखादी चूक आपल्याकडून घडली तर स्वतःला दोष न देता असं समजावं की चुका तर प्रत्येकाकडूनच होत असतात. तसंच माझ्याकडून पण चूक झाली, पण मी या चुका सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल आणि आयुष्यात चांगलं काहीतरी करून दाखवीन. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला मोटिवेट करा आणि तुमच्या इमोशन्सचा आदर करा. जर तुमचा एखादा बॉडी पार्ट दुखत असेल तर सहजच तुम्ही म्हणून टाकता की मला तर हे शरीरापासून वेगळं करू वाटत आहे. पण असं कधीच म्हणू नका. जर तुमचा एखादा हात दुखत असेल तर दुसऱ्या हाताने तुमच्या हाताला स्पर्श करा आणि असं म्हणा, हा माझा हात खूप चांगला आहे, याला मी लवकरच बरं करीन, माझ्या हातावर माझं खूप प्रेम आहे. असं तुम्ही त्या हाताला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्या आणि थोड्या वेळातच तुमचा हात दुखण्याचा थांबेल. कारण तुम्ही यामध्ये तुमच्या बॉडी पार्टवर प्रेम करत असता. नंबर 7, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. ज्यावेळी तुम्ही एखादी चांगली गोष्ट करता त्यावेळी तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा, जेणेकरून तुमच्या हातून एक चांगली गोष्ट झाल्याचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेल. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून एखादी गोष्ट करता त्यावेळी ती गोष्ट चांगलीच होते. कारण तुम्ही तिथे स्वतःवर विश्वास ठेवत असता आणि जी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून एखादे काम करत असते त्यामध्ये नक्कीच त्याला यश मिळत असते. स्वतःमधील विश्वास वाढवण्यासाठी तुम्ही असंच एकदा ट्रिपला जा किंवा असं मस्तपैकी एकटाच गार्डनला फिरून या. म्हणजेच आपण इतरांशिवायही काही गोष्टी करतो असा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता त्याचवेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता. नंबर 8, स्वतःचे कौतुक करा. मित्रांनो, स्वतःवर प्रेम करण्याआधी तुम्ही स्वतःचं कौतुक करायला शिका. एखादं चांगलं काम तुम्ही केलं तर कौतुकाने स्वतःची पाठ थोपटा. तुम्ही स्वतःला शाबासकी द्या. तुम्ही स्वतःला सतत मोटिवेट करत राहा आणि त्यामुळे स्वतःविषयी तुम्हाला आनंद वाटेल. कोणतीही गोष्ट आनंदाने करण्याचं कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळी स्वतःचं कौतुक करता, स्वतःमध्ये असलेल्या चांगल्या गुणांचं कौतुक करता, त्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करत असता. आणि फ्रेंड्स, ज्यावेळी तुम्ही स्वतःवर असं प्रेम करायला शिकाल ना तर लोक देखील तुमच्या प्रेमातच पडतील. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.